नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी किरण गोरख कानडे, सहाय्यक कृषी अधिकारी, तालुका खेड, जिल्हा पुणे। आता खरीप हंगाम सुरू होतोय आणि आपल्याला सोयाबीन पेरणीची घाई करायची आहे आणि कृषी विभागाने ज्याप्रमाणे आवाहन केलंय की सोयाबीन हे BBFनेच पेरलं गेलं पाहिजे, तर BBF यंत्र आपल्याला नवीन न घेता आपल्याला आहे त्याच पेरणी यंत्रावरती BBF आपण कसं तयार करू हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। आपण आता तिनेवाडी या ठिकाणी आलेलो आहे, तिनेवाडी तालुका खेड, जिल्हा पुणे। आणि हे आपले शेतकरी आहेत भाऊसाहेब वामन करमारे, यांच्या पेरणी यंत्रालाच आपण BBF यंत्र तयार केलेलं आहे। BBF यंत्र तयार करण्यासाठी आपल्याला 7 फणी पेरणी यंत्र पाहिजे, बरोबर। याच्यामध्ये एका बाजूला बियाणं टाकता आलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला खत टाकता आलं पाहिजे, म्हणजे सोबत बियाण्यासोबतच खताची पेरणी झाली पाहिजे। आणि आपण पाहू आता काय करायचं आपल्याला। ह्यासाठी 2 जुने रेझर किंवा ज्याच्याकडे जुने नसेल त्यांनी नवीन घ्यायचे आणि हे रेझर इथं लावायचे, एक ह्या बाजूला आणि एक पलीकडच्या बाजूला। आणि 2 फणातील अंतर हे आपल्याला 18 इंच ठेवायचं आहे। त्यामध्ये आपण हे कडेचे 2 फण बंद केलेले आहेत, हा एक फण, मध्ये एक फण आणि कडेचे आणखी एक फण, असे 3 फणामध्ये आपण पेरणी करणार आहोत। त्यामध्ये आपल्याला फण आड फण आपल्याला बंद करायचे, म्हणजे 7 फण जर असतील तर तिथं आपण फक्त 3च फणावरती पेरणी करू शकतो आणि 4 फण आपले हे बंद राहतील। याच्यामध्ये विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे 45 सेंटीमीटरचं अंतर हे बरोबर ह्यामध्ये मेंटेन होतंय आणि 45 बाय 5 सेंटीमीटरने आपण ह्याद्वारे पेरणी करू शकतो। याचा वापर करून पेरणी कशी होते हे आपण फक्त पाहूया। दोन्ही बाजूला ही सरी आली आहे आणि मध्ये हा एक फण, हा एक फण आणि हा एक फण, असे 3 फण येत आहेत। सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात येते की या वर्षीची सोयाबीन पेरणी आपण BBF यंत्रानेच करावी। धन्यवाद।